हरिओम. आवाज येतोय ना बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील. दृढ मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरं शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने 10 ते 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून करूया. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया उजव्या नाकपुडीने आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 10 ते 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने. श्वसन मार्ग शुद्धी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. कृती थांबूया. डावा हात गुडघ्यावर असेल. जाळी वाकली उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल. त्याचा मागोवा घेऊया. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. चेहरा शांत आहे. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन 10 ते 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने. त्याकरिता आहे तो श्वास सोडूया. डाव्या नाकपुडीने एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना पोटाला आपल्या दिशेला झटका आणि सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला बदल. करूया कपालभाती. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. 5 आवर्तन आपापल्या क्षमतेने. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. कपालभातीसाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका आणि कपालभातीला सुरुवात. 5 आवर्तन. 1 2 3 4 5. कृती थांबूया. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. शुद्धीशिवाय सिद्धी नाही. याप्रमाणे आपण आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी श्वसन मार्ग शुद्धी करून घेतलेली आहे आणि करणार आहोत चित्त शुद्धी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श आणि आपल्या मनामध्ये ओमच्या प्रतिमेचा विचार करूया आणि आपल्या बंद डोळ्यांसमोर ही ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया. समोर स्क्रीनवर सुद्धा ओम दिसत आहेच. एकदा अलगद डोळे उघडून ही ओमची प्रतिमा पाहूया आणि पुन्हा एकदा अलगद डोळे बंद करूया आणि आपल्या भूमध्यामध्ये ही प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनामध्ये ओमचे विचार, ओमचं मनन आणि ओमचं चिंतन. ओम आणि चंद्रबिंदू असा 3.5 मात्रांचा बळ बनलेला ओम
आपण त्यांचं मनन चिंतन करीत आहोत. ओममय होण्याचा प्रयत्न करूया. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओम. दुसऱ्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओम. शेवटचा उच्चार खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओम. काही क्षण शांत प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे सुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमचे आशीर्वाद घेऊन सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडल नेत्र स्पर्श. अंगठ डोळे उघडून एक दृष्टिकोनाकडे हलवून स्वागत आहे. सुरुवात करूया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांना वर घ्यायचं आणि विश्रांती. आणि करूया आपण पाऊल रोटेशन. त्यासाठी दोन्ही पाय जोडून घेऊया. आपले हात मागे आहेत आणि आता पाऊल श्वास घेत आपल्याला पाऊल जमिनीकडे न्यायची. श्वास घेत खाली आणि श्वास सोडत स्वतःकडे खेचून घ्यायचे. बरोबर. श्वास घेत खाली श्वास सोडत वर. श्वास घेत खाली श्वास सोडत वर. श्वास घेत खाली श्वास सोडत वर. मध्यभागी घेऊन थांबूया आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज 3 वेळेला. उजवीकडून डावीकडे 1 बरोबर 2 सावकाश नियंत्रित हालचाल आणि 3. छान. डावीकडून उजवीकडे 3 वेळेला 1 2 3. 3 वेळा झालं की थांबायचं. आणि आता उजवं जे पाऊल आहे ना हे स्वतःकडे खेचून घ्या. उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. हा बरोबर. आणि आता असाच उजवा पाय आपल्याला जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त उजवीकडे न्यायचा. अगदी सावकाश. जेव्हा आपण पाऊल स्वतःकडे खेचतो तेव्हा आपली पोटरी आणि गुडघा लॉक होऊन जातो. बरोबर. आणि पुन्हा मध्यभागी घेऊन येऊया. तसाच जमिनीला घासत घासत मध्यभागी. बरोबर. अजून एकदा कृती करूया. उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे जाईल. जमिनीला घासत घासत आणि मध्यभागी. पुन्हा एकदा करूया. पाऊल स्वतःकडे खेचलेला आहे उजवा पाऊल आणि पुन्हा एकदा पाय जास्तीत जास्त उजवीकडे जाईल आणि मध्यभागी. छान. मध्यभागी आल्यानंतर थांबायचं आणि पाऊल रिलॅक्स करायचं उजव्या पायाचं. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. डाव्या पायाचं पाऊल आता स्वतःकडे खेचून घेऊया. पोटरी आणि गुडघा डाव्या पायाचा लॉक झालेला आहे. आता हीच हळूच सावकाश आपल्याला डावा पाय डावीकडे घेऊन जायचं. अगदी सावकाश घेऊन जा. पायाला क्रॅम्प येण्याची शक्यता असते म्हणून. आणि मग पुन्हा एकदा मध्यभागी. डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे जमिनीला घासून घासत
छान आणि मध्यभागी. अजून एक कृती. लास्ट राऊंड. जास्तीत जास्त डावा पाय डावीकडे जाईल. बरोबर. आणि मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश पाऊल सरळ करायचं. आणि एकदा आपण रोटेशन करून घेऊया. लेग रोटेशन. आपल्या हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली देऊया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून. बरोबर. आणि आता सावकाश उजवा पाय फोल्ड करूया. 45 डिग्री वर नेऊया. 45 डिग्री वर आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 पाऊल जमिनीला लागू दे. 5 अँटी क्लॉकवाईज. 1 पाऊल जमिनीला लागू दे. 2 3 4 बरोबर. 5 पुन्हा पाय 45 डिग्री वर आहे. पाऊल जमिनीवर सावकाश टेकवा आणि मग उजवा पाय सरळ करा. आज आपल्याला जानू शिरासन हे आसन बघायचं आहे आणि त्याची पूर्व तयारी म्हणून आपण ह्या सगळ्या कृती करतोय. आता पुन्हा एकदा आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली असेल. डावा पाय फोल्ड करून घेऊया आणि मग 45 डिग्री वर नेऊया. सरळ करायचा गुडघ्यातून आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. खाली येताना पावलाचा जमिनीला स्पर्श होऊ दे. 1 बरोबर. 2 छान करताय. सावकाश करा. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 बरोबर आणि 5. छान. 5 वेळा झालं की पुन्हा पाय 45 डिग्रीवर. मग पाऊल नियंत्रित जमिनीवर आणि मग पाय सरळ. विश्रांती. आता आपण बघूया जानू शिरासन कसं केलं जातं. जानू म्हणजे काय तर गुडघ्याला संस्कृत मध्ये जानू असं म्हणतात आणि शिर म्हणजे आपलं कपाळ. आपलं कपाळ गुडघ्याला टेकवणं हे जानू शिरासन झालं. पश्चिमोत्तानासन हे जे एक ऍडव्हान्स आसन आहे त्याच्या आधीचा अभ्यास म्हणून जानू शिरासनाकडे पाहिलं जातं. कॉन्ट्राइंडिक्शन ह्याचे असे आहेत की ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्याचबरोबर पाठीच्या मणक्यामध्ये म्हणजे किंवा आपल्या कमरेच्या मणक्यामध्ये जर गॅप असेल तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना मायग्रेन किंवा वर्टिगोचा त्रास आहे म्हणजे पुढे झुकल्यानंतर चक्कर येते अशांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे. ह्याचे फायदे काय आहेत तर इथे आपल्या संपूर्ण पायाचे स्नायू ताणले जातात. व्हेरिकोज वेन्स जे आहेत आपल्या पायामध्ये ते ताणले जातात. सायटिका सारखा आजार जे आपल्याला होतात तो सुद्धा कमी होतो. आपले पाठीच्या मणक्याचं कार्यक्षमता वाढते. ते अजून लवचिक होतात. तर आता हे बघूया हे आसन कसं केलं जातं. आपल्याला दोन्ही प्रकारे हे आसन करायचंय. एकदा उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने. सुरुवात मी तुम्हाला उजव्या बाजूने दाखवते कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करू. दोन्ही पाय जुळलेले हात शरीराच्या जवळ. ही झाली जानू शिरासनची पूर्व तयारी. आणि त्यानंतर खूप डावा जो पाय आहे तो आपल्याला फोल्ड करायचा. त्याचं पाऊल बघा उजव्या पायाच्या मांडीला लावून घेतलंय पूर्णपणे. उजवा पाय आपला सरळ आहे. त्यानंतर आधी बघून घ्या कृती मग आपण एकत्रित करू. पटकन मी तुम्हाला एक दाखवते कसं केलं जातं. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या मांडीवर ठेवायचे उजव्या पायाच्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. पाठीचा कणा सरळ आणि मान मध्यभागी असेल. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होतं आणि खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतात. आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही हातांनी आपलं उजवं पाऊल त्याची बोटं मधला भाग किंवा टाच पकडायचा प्रयत्न करायचा. समजा आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग कपाळ गुडघ्याच्या दिशेने घेऊन जायचं आणि ते सैलसर सोडायचं. इथे उजवा पाय काढला जातो. उजव्या ओटी पोटावरती दाब येतो. पाठीचा कणा सुद्धा स्ट्रेट होतो. इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आणि उलट चाल करताना सावकाश तिथल्या तिथे सरळ. सावकाश तिथल्या तिथे सरळ. ठीक आहे. आणि अगदी नियंत्रित गती करायची जेव्हा आपण रिव्हर्स उलट चाल करतो त्यावेळेला. कारण की रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होत असते. आणि मग हीच कृती विरुद्ध. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ.
सुरुवातीला आपण डावा पाय फोल्ड करूया, तसं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. बरोबर. दोन्ही हातांचे तळवे आता उजव्या पायाच्या मांडीवर असतील. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे, पाठीचा कणा सर. छान. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ आणि छातीचं आडव्या कक्षेत असं. आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत हळूहळू कमरेतनं पुढे सुटूया. दोन्ही हातांनी आपलं उजवं पाऊल टाच पायाची बोट पकडायचा प्रयत्न करा किंवा हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. बरोबर. आणि त्यानंतर कपाळ आपलं गुडघ्याच्या दिशेने घेऊन जा. कपाळ. हा बरोबर. खूप छान. छान. प्रज्ञाताई छान झालंय तुमचं. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. उजव्या पायाचे हॅमस्ट्रिंग मसल ताणले गेले. तिथला रक्तप्रवाह सुधारतोय. पायाचे स्नायू लवचिक होत आहेत. सावकाश उलटचाल करूया. तिथल्या तिथे सरळ. अगदी सावकाश. छान. तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. उलटचाल. बरोबर. तिथल्या तिथे सरळ. छान. छान. आता डावा पाय सरळ करूया. थोडा वेळ विश्रांती घेऊया. उजव्या पायाचे सगळे स्नायू स्ट्रेच झालेत. त्यामुळे थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आणि आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावूया. आता ही कृती आपण विरुद्ध बाजूला. आता दोन्ही हात हाताचे तळवे डाव्या पायाच्या मांडीवर असतील. नजर समोर, पाठीचा कणा सरळ. एक श्वास भरून घेऊया. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत कमरेतनं पुढे झुकूया. आणि दोन्ही हातांनी डावं पाऊल टाच किंवा बोट पकडायचा प्रयत्न. छान. बरोबर. आणि हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. डाव्या पायाचे सगळे स्नायू ताणले गेले. डाव्या ओटीपोटावर दाब आहे. बरोबर. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने 1 ते 2 श्वास थांबवून सावकाश उलटचाल करूया. तिथल्या तिथे सरळ होऊया. आपापल्या क्षमतेने थांबायचं आणि मग सावकाश सरळ. उजवा पाय सरळ करूया. आणि दोन्ही पायांमध्ये आता जास्तीत जास्त अंतर घेऊया. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होईल. बरोबर. आणि आता सावकाश डाव्या साईडला वळायचंय. बघा या प्रकारे. एक आणि मग सॉरी डाव्या नाही उजव्या साईडला वळायचं. आणि मग डावीकडे डाव्या हाताने डावं पाऊल पकडायचं. उजवा हात वर न्यायचा. आणि त्यानंतर डाव्या साईडला असं थोडंसं डायनामिक आपण करतोय. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. बरोबर. 2. एकदा उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. बरोबर. छान. उजवीकडे डावीकडे. लास्ट राऊंड. उजवीकडे डावीकडे. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही पायांचे स्नायू स्ट्रेच झाले आहेत. बरोबर. आता आपण बटरफ्लाय करूया. तसेच पाय फोल्ड करूया आणि पावलं जोडून घेऊया. म्हणजे जे पाय आपले स्ट्रेच झाले होते ते थोडेसे रिलीज होतील. तो ताण. आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली. पाठीचा कणा सरळ. आणि आता करूया थोडीशी जलद मुवमेंट. सुरुवात करूया बटरफ्लायला. थोडीशी जलद करू. अच्छा. जास्तीत जास्त गुडघे वर खाली वर खाली. मांडीचा भाग सांगेचा भाग आपल्याला वर खाली करायचा आहे. बरोबर. छान. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे बटरफ्लाय मुवमेंट. छान. कृती थांबवूया. कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. आणि आज आपण शिकणार आहोत पद्मासन आणि अर्ध पद्मासन. कधी अर्ध पद्मासन बघून घ्या कसं असतं. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. कुठल्याही एका पायाने तुम्ही हे पद्मासन करू शकता. अर्ध पद्मासन किंवा पद्मासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला कुठलाही पाय तुम्ही फोल्ड करू शकता. उजवा किंवा डावा.
आता मी उजवा पाय फोल्ड केलाय, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवलंय. हा ठीक आहे, ठीक आहे, चालेल, करूया आपण एकत्रित. डाव्या पायाच्या मांडीवर ठेवलंय. कुठलाही पाय तुम्हाला जो पाय सहज फोल्ड करता येईल तो पाय तुम्ही घेऊ शकता, उजवा किंवा डावा. आता अर्ध पद्मासन करताना बघा, जो पाय आपला सरळ आहे ना तो पाय फोल्ड करा आणि दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली ठेवायचा. बघा या, हा बरोबर, छान. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. एक पाय वर आहे आणि एक पाय खाली आहे. आता पूर्ण पद्मासन बघा कसं आहे. पूर्ण पद्मासन ज्यांना शक्य आहे त्यांनी करण्याचा प्रयत्न करा. गुडघेदुखीचा जर त्रास होत असेल तर करताना अट्टहास करू नका. अर्ध अर्ध पद्मासन केलं तरीही चालेल. आता पूर्ण पद्मासन बघा कसं आहे. पुन्हा दोन्ही पाय जवळलेले. आता पुन्हा कुठलाही पाय तुम्ही फोल्ड करू शकता, जी आपण आधी कृती केली तशीच. उजवा पाय मी फोल्ड केला, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवलं. डावा पाय जो मगाशी आपण अर्ध पद्मासन केला त्यावेळेला जो आपण मांडीच्या खाली ठेवला होता ना, तो पाय आता आपल्याला उजव्या पायाच्या मांडीच्या वर ठेवायचा. म्हणजे जो पाय तुम्ही फोल्ड केलाय त्या पायाच्या वर दुसरा पाय आपल्याला ठेवायचा, त्या पायाचं पाऊल ठेवायचं. बघा या वरती ठेवायचं. ठीक आहे, अट्टहास नको. ओके ओके, इथे आपल्याला अट्टहास न करता कृती करण्याचा प्रयत्न. बरोबर, छान, ठीक आहे. आता आपल्याला जसं जमेल तसं आपण पूर्ण पद्मासन करण्याचा प्रयत्न करावा किंवा अर्ध पद्मासन केलं तरीही चालेल. पद्मासन हे ध्यानात्मक पटीतलं आसन आहे. इथे आपोआप आता आपला पाठीचा कणा अजून सरळ राहण्यासाठी एक छोटीशी ट्रिक. हात गुडघ्यावर ठेवायचे, थोडस पुढे झुकायचं, सीटचा भाग मागे ढकलायचा आणि मग कमरेतनं सरळ व्हायचं. म्हणजे आपला पाठकणा बरोबर छान पैकी सरळ राहतो. बरोबर, छान छान. आता डोळे बंद करूया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. पद्मासन हे ध्यानात्मक पटीतलं आसन आहे. इथे आपण बराच वेळ मेडिटेशन करू शकतो, ध्यान करू शकतो. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आपण जो आता हलका स्पर्श केलेला आहे तिथे किंचितसा दाबणं. अंगठा आणि पहिलं बोट म्हणजे तर्जनीचं बोट, तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे आणि त्यातून जी स्पंदन निर्माण होत आहेत, जे तुम्हाला सगळी व्हायब्रेशन जाणवत असतील, तिकडे आपलं लक्ष केंद्रित करून घेऊया. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. या व्हायब्रेशन्सला आपण प्राणस्पंदन म्हणतो. मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी, आपलं मन एकाग्र होण्यासाठी, शांत होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती. हातांची कोपरं शरीराच्या जवळ असतील आणि जाणीव आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेतोय, सोडतोय. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर सावकाश डोळे उघडूया. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासनामध्ये बसण्याचा प्रयत्न करा किंवा साधी मांडी किंवा अर्ध पद्मासन घातलं तरीही चालेल. आता आपण करणार आहोत शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. बरोबर, दोन्ही हात फोल्ड करूया. दोन्ही हात फोल्ड करूया. बरोबर, दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्यायची आहेत. आणि आता श्वास घे, हात वर, श्वास सोडत खाली, राऊंड करायचा आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, 3. बरोबर, पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. आपण 3 वेळाला कृती करतोय. 1, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3. बरोबर, 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आणि डोळ्यांना मिटून घेऊया. 3 वेळाला पूर्ण कृती करा. आणि आता करूया नेक रोटेशन. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. आणि आता मान आपली उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी.
अँटी क्लॉकवाईज 2 वेळा करूया. सावकाश मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. लास्ट राऊंड. सावकाश मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी थांबूया आणि सावकाश मान सरळ करूया. आणि जी आपण स्थिती घेतली आहे ती आता सोडून देऊया. साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन आणि विश्रांती. आज आपण पोटावर बघून एक आसन बघणार आहोत ज्याला अर्ध शलभासन असं म्हणतात. आता आधी ते बघून घेऊया कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करणार आहोत अर्ध शलभासन. शलभ म्हणजे काय तर तोड, बॅटमॅन ज्याला आपण म्हणतो ते. तो जसा उलटा झाडावर लटकत असतो आणि त्याची जी शेपटी दिसते तसा हा आपला शरीराचा आकृतिबंध दिसतो, म्हणून त्याला शलभासन म्हणतात. पण आज आपण अर्ध शलभासन करतोय, म्हणजे आधीची पायरी बेसिक करतोय, मग हळूहळू आपण पूर्ण शलभासन करणार. तर आता हे बघून घ्या कसं केलं जातं. पोटावर पडायचं आपल्याला या शलभासनासाठी. आधी एका कुशीला पडून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आणि मग पोटावर यायचं. आधी बघून घ्या कसं केलं जातं. शलभासन याची कॉन्ट्राइंडिकेशन अशी आहे की ज्यांचं कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालेलं असेल त्यांनी ही कृती करणं टाळायचं. पोटाचं ऑपरेशन कुठल्याही प्रकारचं असेल त्यांनी ही कृती करणं टाळायचं. आता बघून घ्या हे कसं केलं जातं. त्याचे फायदे असे आहेत की हे सायटिका प्रतिबंधात्मक आहे. व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो, पाठीची दुखणी कमी होतात. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. हनुवटी आधी आता आपल्याला जमिनीवर ठेवायची, म्हणजे आपला श्वसन मार्ग इथे मोकळा होतो. हनुवटी जमिनीवर ठेवायची. त्यानंतर उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली ठेवायचा, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली या प्रकारे ठेवायचा. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर आहे आणि मग यथाशक्ती उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. बघा याकडे हनुवटी पूर्णपणे जमिनीवर लॉक असेल, ती कुठेही उचलायची नाहीये, फक्त हालचाल आपल्या पायामध्ये होते. इथे आपापल्या क्षमतेने थांबून उजवा पाय जमिनीवर खाली येईल. पुन्हा हीच कृती विरुद्ध बाजूला. डावा पाय गुडघ्यातून सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा. इथे आपल्या कमरेच्या स्नायूंना त्याचबरोबर पाठकण्याला एक हलकासा प्रेशर आणि आरामदायी प्रेशर असतो हा, म्हणून हे सायटिका, व्हेरिकोज वेन प्रतिबंधात्मक, कमरेची दुखण्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे अर्धशलभ. उलट चाल करताना नियंत्रित जमीन. हातांचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो काढून घ्यायचा आणि मग ठीक आहे, लक्षात आलंय. आता आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून आपल्याला अजून आधी पाठीवर पडून आसनं करायची आहे. काल जे आपण पवन मुक्तासन पाहिलं, अर्ध पवन मुक्तासन, त्याची उजळणी करणार आहोत आणि मग आपण शलभासन करणार. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. आपण करणार आहोत सायकलिंग. त्यासाठी सायकल माहिती आहे आपण प्रत्येक जण तुम्ही चालवली असेल सायकल. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी ते अतिशय उपयुक्त आहे. दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत किंवा 60 अंशापर्यंत वर उचला आणि मग ते एक एक पाय फोल्ड करायचा आणि सरळ करायचा. सायकल चालवतो कशी आपण तशी सायकल चालवायची. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. हा बरोबर, हा बरोबर. एक एक पाय सरळ करायचा, एक पाय फोल्ड करायचा. अगदी सावकाश आपापल्या क्षमतेने. आणि मग रिव्हर्स सायकलिंग, उलट सायकलिंग चालवायची. रिव्हर्स सायकलिंग विरुद्ध बाजूने. बरोबर, छान करताय. थोडीशी पावलं जी आहेत ना ती जमिनीला चिटकवणं म्हणजे लावण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, बरोबर. आता पुन्हा दोन्ही पाय सरळ करा गुडघ्यातून आणि मग सावकाश नियंत्रित जमिनीवर येऊ. सावकाश, धाडकन न आपटता सावकाश ठेवायची. विश्रांती. आता बघा तुमच्या कोर मसल्सला म्हणजे पोटाच्या ओटीपोटाच्या स्नायूंना
एक हलकासा प्रेशर आला असेल, थोडीशी श्वासाची गती वाढली असेल, तर नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. तोंडावाटे संपूर्ण हवा सोडून द्या. म्हणजे आपल्याला थोडस बरं वाटतं, आपला श्वास पुन्हा एकदा नॉर्मलला येईल. आता आपण थोडस आपल्या कमरेला हलकासा मसाज देऊया. तर त्यासाठी काय करायचं, दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. सोपी कृती आहे, आपण एकत्रित करू शकतो. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा एकमेकांच्या जवळ. पावलं जमिनीवर टेकवा. हा बरोबर, फोल्ड करा दोन्ही पाय. बरोबर. हा, गुडघ्याला गुडघा, पावलाला पाऊल आणि मांडीला मांडी चिकटलेली आहे. बरोबर. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हातांची बोटं बरोबर. हा, आणि आपण उशी कशी घेतो डोक्याच्या मागे, तसंच आपल्याला ही हाताची जी आपण गुंफण केली आहे ती आता आपल्या डोक्याच्या मागे घ्यायची. डोकं थोडंसं वर उचला आणि त्याच्या खाली आपण उशी कशी घेतो तशी ती हाताची गुंफण ठेवा. हा बरोबर, छान छान. आणि आता आपले हे जुळलेले पाय आहेत ना, हे एकदम उजवीकडे जातील एकत्रित, आणि मग मध्यभागी येतील आणि मग डावीकडे जातील. हा बरोबर बरोबर, छान, बरोबर करता. एकदा आपण उजवीकडे जाऊया, मध्यभागी येऊया, मग डावीकडे. आता हे करत असताना बघा, आपल्या पाठीच्या मणक्याला, आपल्या कमरेला कसा छानपैकी मसाज होतोय त्याकडे लक्ष द्या. एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे. बरोबर करता, मध्यभागी. छान छान. मध्यभागी येऊन थांबूया, दोन्ही पाय सरळ करूया. हाताची पकड जी आहे आपल्या डोक्याच्या खाली ती सोडून घेऊया. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जुळून घेऊया, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता आपण काल जे अर्ध पवन मुक्तासन केलं त्याची उजळणी करूया. उजवा जो आता इथे आपण उत्थित एकपादासन आणि अर्ध पवन मुक्तासन ह्याची एकत्रित उजळणी करणार आहोत. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय आपल्याला 10 अंशापर्यंत वर उचलायचा आहे. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. बरोबर. आणि आता इथे थांबा थोडा वेळ, आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया, श्वास घेऊया, श्वास सोडूया. आणि मग आता पाय फोल्ड करा, तिथल्या तिथे पाय फोल्ड करा. बरोबर, छान. आणि आता ह्या फोल्ड केलेल्या पायाला आपल्या हातांचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हाताची ब्रॅकेट करून तो विळखा आपल्या पायाला घालायचा. बरोबर, छान. आणि आता उजवा पाय जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. उजवं पाऊल, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. पूर्णपणे उजव्या बाजूला आलेला ताप त्याची जाणीव. आता ज्यांना मान दुखी आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचलूया आणि आपली हनुवटी किंवा आपलं नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. यथाशक्ती प्रयत्न. समजा आपली हनुवटी नाक गुडघ्याला नाही लागलं तरीही चालेल, कारण की आपल्याला अपेक्षित असे लाभ मिळत आहेत. आपल्या पोटावरती दाब आलेला आहे, त्यामुळे गॅसेसचे विकार आपल्यापासून लांब राहणार आहेत. उलटचाल करूया. सावकाश डोकं जमिनीवर येऊ दे, डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही हात सुरुवातीला शरीराच्या जवळ येऊ दे आणि उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या. उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर. छान. आणि आता उजवा पाय सावकाश 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. नियंत्रित जमिनीवर. विश्रांती घेऊया थोड्या वेळ. विश्रांती.
पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. आता डावा पाय आपल्याला 10 अंश वर घ्यायचा आहे. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. थांबूया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया, श्वास घेऊया, सोडूया. आणि आता डावा पाय फोल्ड करूया. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सरसूया. डाव्या पायाला हातांचा मेळ देऊया. बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ थांबा, कारण की डाव्या बाजूला आलेला प्रेशर त्याचा जरा अनुभव घेऊया आपण. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. डावं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेलं. उजवा पाय रिलॅक्स आहे. इथे आपण थांबल्यानंतर सावकाश डोकं वर उचलूया आणि यथाशक्ती आपली वनवटी किंवा डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. गॅसेसच्या साठी अतिशय उपयुक्त अर्ध पवनमुक्त आसन. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. यथाशक्ती प्रयत्न. आणि उलटकार करताना नियंत्रित आधी डोकं जमिनीवर येऊ दे. पूर्णपणे डोकं जमिनीवर टेकवा. हाताचा वेळ सोडून द्या. डावा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या, 90 डिग्री. आणि मग आता तो आपण 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0 असा करत खाली आणूया. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आपण केलेल्या आसनांचा किंवा साधनेचा समाधान आपल्या चेहऱ्यावर असू दे. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. आपलं शारीरिक आरोग्य अतिशय सुदृढ होत आहे. आपण जी साधना करतोय त्याच्यामध्ये हे समाधान आपल्यामध्ये असू दे. त्याचा अवकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घेऊया. आणि करणार आहोत आपण आता अर्धशयनासन. सावकाश पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. तोंड बंद, डोळे बंद, श्वास मात्र चालू. छान. आणि आता करूया आपण अर्धशलभासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, कपाळ जमिनीवर, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी, पावलाला पाऊल चिकटलेला आहे. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. आपला श्वसन मार्ग इथे मोकळा होतो. श्वास घ्यायला सोडायला आपल्याला अडचण येत नाही. ही स्थिती पक्की झालीये. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली ठेवा आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली ठेवा. हनुवटी जमिनीवर लॉक झालेली आहे. यथाशक्ती प्रयत्न करूया. सायटिका प्रतिबंधात्मक कमरेची दुखणी कमी होतात असं हे अर्धशलभासन आता आपण करत आहोत. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. ज्यांना शक्य आहे त्यांनी मांडीपर्यंतचा उजवा पाय जमिनीपासून उचलण्याचा वर उचलण्याचा प्रयत्न करा. हनुवटी मात्र जमिनीवरच असेल ती कुठेही आपल्याला वर उचलायची नाही. छान. बरोबर. उजव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो एकदम पॅसिव्ह झालेला आहे. खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे आणि इथे थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. उलटता. उजवा पाय नियंत्रित जमिनीवर. सावकाश. थोडा वेळ विश्रांती घेऊया तिथल्या तिथेच. आहे त्या स्थितीमध्येच थोडा वेळ थांबूया. आणि मग पुन्हा एकदा दोन्ही पाय जुळले. आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचलूया. गुडघ्यातनं सरळ ठेवून यथाशक्ती प्रयत्न. खांदे रिलॅक्स, हनुवटी जमिनीवर. बरोबर. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. 1, 2, 3, 4, 5. उलटता.
डावा पाय नियंत्रित जमिनीवर येऊ द्या. हातांचा आधार मांड्यांच्या खाली आहे तो काढून घेऊया. एका गालावर पडून विश्रांती घेऊया. विरुद्ध गालावर पडून विश्रांती. बरोबर. एकदम रिलॅक्स. आणि आता सावकाश एका कुशीला वळून आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग बैठक स्थितीमध्ये या. पूर्णपणे पाठ जमिनीवर टेकवा आणि मग बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर दंड स्थिती. सावकाश. कुठेही गडबड घाई न करता आपल्याला कृती करायची. बरोबर. आणि मग दंड स्थिती. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि आता आपल्याला करायचं आहे ताडासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. मान सरळ मध्यभागी. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एकदम सरळ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. पूर्णपणे स्ट्रेचिंग. आणि आता टाचा जमिनीपासून वर. बरोबर. छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. संपूर्ण शरीर आता आपलं खेच भेटलेलं आहे त्यात. छान. सावकाश टाचा जमिनीवर येऊ दे. हात तसेच राहू दे डोक्याच्या दिशेने वर. आता हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगकडे घेऊन घ्या हाताची. बरोबर. आणि आता टाचा श्वास घेत वर उचलायचे. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. आणि आता आपल्याला आपल्या चवड्याच्या भागावर चालायचं. चवडा म्हणजे आपल्या पायाच्या बोटांवर आपल्याला चालायचं. टाचा वर करा. चवड्याचा भाग आहे आणि आता त्याच्यावर चाला. चवड्याच्या भागावर चालायचं. हात तसेच वरती ताणलेले आहेत डोक्याच्या दिशेने. बरोबर. आणि आता चवड्यांवर आपण चालू. छान. 4 ते 5 पावलं आपल्याला असं चालायचं. बघा पोटऱ्यांच्या इथे कसा प्रेशर येतोय. अँकलला प्रेशर येतोय. त्याकडे लक्ष. छान. आणि आता मध्यभागी या. मध्यभागी या. सावकाश टाचा जमिनीवर येऊ दे. हाताला रग लागली असेल तर दोन्ही हात सावकाश पुन्हा एकमेकांच्या समोर येऊ दे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली येऊ दे. आता आपल्याला पुन्हा एकदा चालायचं आहे. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेव. आपल्याला सवय नसते म्हणून मी हात लगेच तुम्हाला खाली घ्यायला सांगितले. पण जसजशी आपली क्षमता वाढेल तशी आपल्याला हात वर ठेवूनच ह्या सगळ्या चालण्याच्या कृती करायच्या. आता आपल्याला टाचांवर चालायचं. टाचांवर चाल. चवड्याचा भाग वर घ्या आणि टाचांवर चाल. पुढे मागे. बरोबर. आणि आता बघा अँकलला कसा प्रेशर आलेला आहे. त्याचबरोबर आपल्या पोटरीच्या इथे गुडघ्याच्या इथे तुम्हाला ताण दाब जे काही जाणवत आहे आणि लक्ष. बरोबर. थोडस टाचांवर चालल्यानंतर मध्यभागी जायचं. पुन्हा दोन्ही पावलं जोडून घ्या. आणि आता आपल्या पावलाच्या ज्या कडा आहेत ना त्याच्यावर चालायचं. पावलाच्या कडा म्हणजे करंगळीचा जो भाग आहे ना तो जमिनीकडे जाईल. आणि आता चाला त्याच्यावरती. पावलांच्या कडावर चाला. हा. बघा बऱ्याचदा आपल्याला टाचदुखीचा त्रास असतो. तर तो ह्या सगळ्या अभ्यासाने किंवा ह्याच्या सरावाने ते थोडेसे आपले आजार जे आहेत पायासंबंधीचे किंवा गुडघ्या संबंधीचे ते कमी होतात. बरोबर. छान. पावलांच्या कडाकडे पावल्यानंतर पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा पावलं अगदी जमिनीकडे आहे तशी ठेवायची. आणि मग पावलाचा जो बाहेरचा भाग म्हणजे आतला भाग जो आहे म्हणजे आता अंगठा जमिनीकडे जाईल. अंगठा जमिनीकडे जाईल. अंगठ्याची बाजू आणि करंगळीची बाजू वर येईल. आणि आता पुन्हा एकदा चालायचं.
अंगठ्याची बाजू जमिनीवरती असेल आणि करंगळीची बाजू वर असेल. बरोबर, छान. थोडंसं थांबूया पुन्हा. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ, हात आता खाली शरीराच्या जवळ. बरोबर, मध्यभागी येऊन थांबूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करू. आता आपण करणार आहोत एक पाद तोलासन. याच्याने आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स चांगला सुधारला जातो. त्याचबरोबर एक उत्साह आपल्या मनामध्ये येतो, निर्माण होतो. तर आता बघूया, सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही हात दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, स्ट्रेट. हाताचे तळवे जमिनीला समान करा. आणि आता उजवा पाय जमिनीपासून वर उचलायचा आहे, गुडघ्यातनं फोल्ड करून, आणि पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सरसू. फोल्ड करताना पाऊल बघा असं असतं. मी थोडीशी क्रॉस होऊन दाखवते, बघा या प्रकारे. हा, तुमचं थोडस ना अनिताताई, तुम्ही पाय ना जो लावला ना गुडघ्याला तसा नका लावू, गुडघ्याला नका लावू, असं असं सैल सरसू, म्हणजे पावलाचं. हा हा, थोडस पुढे घ्या, थोडस पुढे घ्या. अनिताताई थोडस पाय पुढे घ्या, बघा असं. मी थोडीशी पुढे घेऊन दाखवतो पायाची स्थिती. हे बघा असं असं. हा हा, आणि तो पाऊल जमिनीच्या दिशेने पॉइंटेड करा. हा हा हा, आता बरोबर बरोबर, अशा प्रकारे आपल्याला करायचं. बाकी तुमचं रश्मीताई बरोबर आहे. हा, आणि पाऊल जमिनीकडे पॉइंटेड करा, पॉइंटेड, म्हणजे असं सोड. अंगठा जो आहे ना तो जमिनीच्या साईडला असा सोडायचा. हा, बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स आपला साधला जातो. एक पाद तोलासन. समोर एका बिंदूकडे मनानेच नजर स्थिर करायची, पापण्यांची कमीत कमी उघडझाप असेल. खूप छान बॅलन्स साधला जातो आपल्याला. तरी लहान मुलं असतील त्यांना आवर्जून करायला सांगितलं. सावकाश उजवा पाय, दोन्ही हात खाली. आता इथे बॅलन्स जात असेल असं वाटत असेल तर एका हाताने आधार घ्यायला हरकत नाहीये भिंतीचा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित बॅलन्स जात नाही. ठीक आहे, हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. डावा पाय फोल्ड करूया, पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सरसू. हा, बरोबर, आता बरोबर आहे, छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. संपूर्ण शरीराचा भार आता उजव्या पायावर गेलेला आहे. खूप छान. कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स, त्याचबरोबर कमरेला सुद्धा हलकासा मसाज, पायाला मसाज. छान. उलट चाल, डावा पाय खाली, दोन्ही हात खाली, विश्राम. मान मागे सैल सरसून विश्रांती घेऊया. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, जे आपल्याला शक्य आहे ते घालायचंय. आज आपल्याला संपूर्ण विभागीय श्वसन शिकायचंय. काल आपण अकार पाहिलं, उदर श्वसन. आज आपल्याला उकार आणि मकार, पूर श्वसन आणि स्कंद श्वसन, हे दोन्हीही आज आपल्याला पाहायचे आहेत. तर त्याच्या आधी आपण 3 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करणार आहोत. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवूया, हाताची द्रोड मुद्रेमध्ये, दोन्ही हात गुडघ्यावर द्रोड मुद्रे, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे मिटून घेऊया. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं आहे. तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. सावकाश, स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. दुसऱ्या आवर्तनासाठी
खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. शांत. सुरुवातीला आपण करूया आकार उदरश्वसन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करणार आहोत उदरश्वसन आकार. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितस बाहेर येईल आणि श्वास सोडताना जाणीव उदर भागाकडे आणि आकार पोट पुन्हा पूर्ववत. क्षण शांत. आणि आता करणार आहोत आपण उकार पूर्ण श्वसन. डोळे अलगद उघडूया. आता आपण डोळे उघडायचे आणि आता उकार बघा. उकार करताना आपल्याला खोलवर दीर्घ जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा छातीचं आडव्या कक्षेमध्ये आपल्याला प्रसरण करायचंय आणि श्वास सोडताना आपल्याला उकार करायचा आहे. तर आता बघा बघून घेऊया आधी कसं करतात. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण आणि श्वास सोडताना उकार करायचा आणि मग पुन्हा छाती आपली पूर्ववत. सुरुवात करूया आता आपण पुरे श्वसन करायला. आता डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत. कुठलीही घाई गडबड नाही आपल्याला. आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण आणि श्वास सोडताना उकार छाती पुन्हा पूर्ववत. सेकंड राउंड करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण आणि श्वास सोडताना उकार. दोन आवर्तन करणार आहोत आपण स्कंद श्वसन मकार. स्कंद श्वसन करताना आपल्याला श्वास घेताना खांदे डोक्याच्या दिशेने थोडेसे वरती घ्यायचे म्हणजे उभ्या कक्षेमध्ये खांदे आपले ताणले जातील. बघा या प्रकारे खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे डोक्याच्या दिशेने म्हणजे आपल्या कानाच्या दिशेने असतील आणि श्वास सोडताना मकार खांदे पुन्हा पूर्व. अगदी सावकाश कंट्रोल मुवमेंट. सुरुवातीची काही आवर्तन किंवा सुरुवातीला आपण जेव्हा हे योगिक श्वसन करतो तेव्हा थोडासा गोंधळ होतो म्हणजे छातीचं प्रसरण करताना किंवा खांदे कानाच्या दिशेने नेताना. पण आपण हळूहळू यथाशक्ती प्रयत्न करू. आपल्याला नक्कीच हे खूप छान जमणार. ठीक आहे. सुरुवात करूया आता आपण स्कंद श्वसनाला. डोळे अलगद मिटलेले. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. स्कंद श्वसनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे आपले कानाच्या दिशेला जातील आणि श्वास सोडताना मकार खांदे पुन्हा पूर्ववत. अजून एक राउंड करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया
खांदे कानाच्या दिशेला आणि श्वास सोडताना मकार. रिलॅक्स. उदर, पूर्ण आणि स्कंद श्वसन. अकार, उकार आणि मकार. आता एक आवर्तन आपण पूर्ण विभागीय श्वसन करूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर, छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण आणि खांदे कानाच्या दिशेला एकाच वेळेला. आणि श्वास सोडताना अकार, उकार, मकार एकत्रित. काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक धारण केलेली आहे ती सोडून देऊया. साधी मांडी पद्मासन, पद्मासन आणि पाठीवर करून शवासनासाठी स्थिती करूया. प्रज्ञाताई, तुमचा नेटवर्कचा इश्यू आहे ना, तुम्ही व्हिडिओ बंद करून शवासन करा. बघा तुम्हाला आवाज व्यवस्थित येतोय का, म्हणजे कनेक्टिव्हिटी तुमची व्यवस्थित राहील. व्हिडिओ बंद करून शवासनासाठी स्थिती घ्या आणि मग बघा आवाज येतोय का बरोबर. कारण की नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे ना थोडासा आवाज आपला कट होतो. शवासनाची आदर्श स्थिती आपण आता घेतोय. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटावर अंतर असेल. दोन्ही पाय सरळ, टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण अलगदपणे जमिनीवर सोडून दिलेलं आहे. पुढची 3 ते 4 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. चष्मा वगैरे असेल तर तो बाजूला काढून ठेवायचा आहे आणि एकदम रिलॅक्स. नाकाने श्वास भरून घेऊया आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून देऊया. तोंडाने संपूर्ण हवा बाहेर सोडा आणि अजून आपल्याला रिलॅक्स वाटेल, शांत वाटेल. आज आपण दिवसभर जी काही कामे केली त्यामुळे आलेला थकवा आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. आणि त्यासाठी जाणीवपूर्वक आपल्याला लक्ष द्यायचे आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे. सुरुवात आपण आपल्या शरीराच्या खालच्या भागापासून करणार आहोत, म्हणजेच कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण अवयव स्नायू शिथिल करायचे. सुरुवात पायांच्या बोटांपासून. मी माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, संपूर्ण जांघेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग आणि माझ्या कमरेचा भाग, तिथे असलेले सगळे महत्वाचे सांधे, मणके मी मनाने शिथिल करत आहे. माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय कमरेपासून नखापर्यंत, चवड्यापर्यंत शिथिल शिथिल आणि शिथिल झालेला आहे. माझी जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे आहे आणि मी सुरुवात माझ्या दोन्ही हातांपासून करत आहे. माझे दोन्ही हात, दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, टोपर, दंड, खांदा मनाने शिथिल. माझी जाणीव माझ्या पाठकड्याकडे. माझ्या पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ जी आता अलगदपणे जमिनीवर पहुडलेली आहे, तीही मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे.
माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, मरगड्या, फुफ्फुस, माझं छोटंसं हृदय मी मनाने शिथिल करत आहे. माझं पोट आणि छातीचा भाग यांच्यामध्ये असलेली उदर पोकळी मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या कंठाकडे आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या चेहऱ्याकडे आहे. माझी हनुवटी, पोट, दात, तोंडाच्या आतमध्ये असलेली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझा शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू शिथिल झालेले आहेत आणि ते हवेत कापसासारखे तरंगत आहेत. माझं संपूर्ण शरीर मोरपिसासारखं हलकं हलकं झालेलं आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे, प्राणधारणा, चले वातम चलं चित्तम निश्चले निश्चले भम. ज्या वेगाने वायू वाहत असतो, वारा वाहत असतो, त्याच वेगाने आपल्या मनामध्ये विचारांची गती एकामागून एक चालू असते. हे विचार भूत, भविष्य, वर्तमान या सगळ्या संबंधीने या सगळ्याच्याच प्रकारचे असतात. तर ह्या विचारांची गती आपल्याला कमी करण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी आपण लक्ष आपल्या श्वासाकडे देत आहोत. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, सो हम, सो हम असा तो जपाजप चालू आहे. माझ्या श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. प्रचंड शांतता, समाधान याचा अनुभव मी या क्षणी घेत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली प्राणशक्ती, चैतन्य शक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्या सगळ्या मानसिक, शारीरिक व्याधी, चिंता, नकारात्मकता मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझा संपूर्ण थकवा नाहीसा झालेला आहे आणि आनंदाच्या लहरी माझ्या मनामध्ये उमटत आहे. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, सुदृढ आहे, निरोगी आहे आणि त्याचप्रमाणे माझं मानसिक आरोग्यही अतिशय संयमित आणि निर्भर आहे. मला कुठल्याही प्रसंगाला मी अतिशय खंबीरपणे सामोरी जाणार आहे एवढा आत्मविश्वास मला या क्षणी प्राप्त होत आहे. आणि हे सगळं मी केलेल्या साधनेचं फळ मला निश्चित स्वरूपात मिळत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने अखंडित आणि यथाशक्ती करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. प्रचंड सकारात्मकता मला या क्षणी प्राप्त झाली आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. आणि पुन्हा एकदा आपण आपल्या मनाला एक संकल्प देऊया. मनाच्या श्लोकामधला एक श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा
आणि स्वतःचं मन अतिशय खंबीर करा, संयमित करा. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्वचीची. जय जय रघुवीर समर्थ. जे चांगलं आहे, जे उत्तम आहे, हेच मी माझ्या मनामध्ये धारण करणार आहे आणि तो संकल्प मी सदैव माझ्या मनामध्ये करणार आहे. वाईट प्रवृत्तींपासून, वाईट गोष्टींपासून मी दूर राहणार आहे, लांब राहणार आहे. माझं आरोग्य छान आहे, माझं कुटुंब सुंदर आहे आणि मी खूप सुखी समाधानी आहे. एक हलकं सुस्मित हास्य चेहऱ्यावर मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद ठेवूया आणि आपला हा संकल्प पुन्हा एकदा मनातल्या मनात पुनरुच्चारण करूया की संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. शवासन हे कितीही आनंददायी आणि आरामदायी असलं तरीही आता पुन्हा एकदा आपला जो उर्वरित दिनक्रम आहे तो सुरू करायचा आहे आणि त्यासाठी या स्थितीतून बाहेर येऊया. आपल्या देहाची जाळी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे आणि अगदी सावकाश दोन्ही पाय जोडून घेऊया. हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक हलकासा खेच आणि आळस. आपण सज्ज झालेलो आहोत. प्रचंड आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळूया आणि एका हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण मला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श आणि अलगद डोळे घालून एक दृष्टिकोनकडे हरिओम. धन्यवाद. आज आला का आवाज व्यवस्थित प्रज्ञाताई? एक मिनिट. तुम्हाला अनम्यूट करून अनम्यूट होऊन तुम्ही बोलू शकता. तुमचा माईक बंद आहे. बाकी आपली साधना पूर्ण झालेली आहे. आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 5 वाजता. कोणाला काही विचारायचं आहे का? ठीक आहे, चालेल. मग भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. शुभरात्री. मीटिंग एंड करते.